नमस्कार. मी तुषार भद्रे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जो काही एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्या उपक्रमामध्ये आपल्या भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं या मतदार चावडीवरती मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विशेषतः खटाव तालुक्यामधल्या मतदारांचं स्वागत करतो, कारण आज आपण जे बोलणार आहोत किंवा जे काही विश्लेषण पाहणार आहोत, नेमकेपणानं किती लोक उभे राहिलेले आहेत, कुठल्या पक्षाचं बलाबल काय आहे त्या ठिकाणी, किती गटामध्ये किती गणामध्ये कुठला पक्ष निवडणूक लढवतो आहे, आणि तिथल्या ज्या काही एक ज्याला आपण म्हणतो की लक्षवेधी अशा ज्या काही लढती आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहे. तेव्हा आज आपण खटाव तालुक्यासंदर्भामध्ये बोलतो आहे. पण त्याच्या आधी संपूर्णपणे जर आता आपण महाराष्ट्राचा विचार केला आणि आपल्या जिल्ह्यामधला अजितदादा पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर जो काही एक ज्याला आपण एक सुन्न अवस्था म्हणा किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रचंड संभ्रम निर्माण झालेला होता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. तर थोडंसं ते आता एक वातावरण आपल्याला निवळताना असं दिसतंय आणि प्रचारामध्ये बऱ्यापैकी गती घेतली गेलेली आहे. पण तरीसुद्धा दुसरा एका बाजूनं असं दिसतं की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी एक असं जाहीर केलं होतं की अजितदादांच्या ह्या दुःखद निधनानंतर माझ्या जे काही सभा मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं घेणार होतो, तर त्या सभा मी काही घेणार नाहीत. असं जरी असलं तरीसुद्धा जे काही भारतीय जनता पार्टीचं असणारं जे नेटवर्क आहे किंवा त्यांची कार्यकर्त्यांची जी काही फौज आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे क्रमांक 2चे असे जे काही नेते आहेत, त्यात आमदार आहेत किंवा त्याच्यामध्ये मंत्री असणारी मंडळी आहेत, ही मंडळी मात्र संपूर्णपणे हा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणचे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पिंजून काढताना आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यामुळं जरी एक नंबरचे नेते जरी प्रचारामध्ये नसले तरीसुद्धा क्रमांक 2चे नेते मात्र हे निश्चितपणानं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यरत झालेले आहेत आणि ते प्रचारामध्ये आहेत असं दिसतंय. काँग्रेस पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नाही म्हणत मी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फार उमेदवार जरी नसले तरीसुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण तर हे पण सक्रिय झालेले आपल्याला कराड दक्षिणमध्ये विशेषतः दिसलेले आहेत. पण तरीसुद्धा ज्याला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादांचा जो आहे, तर त्याच्यामध्ये मात्र हे 2 नंबरचे किंवा जे काही मंडळी आहेत तर ती फार सक्रिय झालीत का, तर असा एक थोडासा प्रश्न पडावा अशी एक परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं की ती मरगळ झटकून म्हणा की 2 नंबर, कारण आता मग ते सगळीकडे पाहायला राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील असतील किंवा मंत्री आपले मकरंदाबा पाटील असतील, तर ह्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. पण त्यांनासुद्धा सपोर्टिंग अशी एक टीम, एक 2 नंबरचे नेते आपण म्हणूया की दादा जरी नसले तरीसुद्धा, कारण दादांच्यासुद्धा काही सभा ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये होणार होत्या, तर ते काही फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाहीत. पण मतदारांच्या मनामध्ये सुद्धा एक थोडासा एक संभ्रम आहे की नेमकेपणानं आपण काय करायचं का. मग संपूर्णपणे मग ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे असतील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा आपले मंत्री जयकुमार गोरे असतील, तर त्यांचे जे काही स्टेटमेंट्स येतात त्याच्यामध्ये ते म्हणतात की संपूर्ण विकासासाठी म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन जे काही भारतीय जनता पार्टी पुढं चालू आहे, वाटचाल करते आहे, तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असं एक आवाहन मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींकडनं सुद्धा होतं आहे आणि त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतो आहे. तर असं एक साधारणपणे या जिल्ह्यामधल्या या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमधलं एक वातावरण आपल्याला थोडंफार दिसतं आहे आपल्याला निश्चितपणानं. आज खटाव तालुक्याबद्दल बोलणार आहोत. तर खटाव तालुक्यामध्ये एकूण जे गट आहेत ते 7 गट आहेत आणि 14 गण आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती 7च्या 7 गटामध्ये आणि 14च्या 14 गणामध्ये घड्याळ चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याची जी काही एक खूण आहे किंवा चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस ते 2 गटामध्ये दिसतंय आणि 2 गणामध्ये दिसतंय आपल्याला. शिवसेनेचं मशाल फक्त खटाव तालुक्यामध्ये एका गणामध्ये दिसतंय आणि शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून 1 गट आणि एका गणामध्ये उमेदवार उभा आहे असं दिसतंय. अपक्ष मात्र 9 अपक्ष आपल्याला दिसत आहेत. म्हणजे 7 गट आणि 14 गण जरी असले तरीसुद्धा गटामध्ये सुद्धा 9 आणि गणामध्ये 8 असे अपक्ष आहेत.
तर जो काही आम आदमी पार्टी जो आहे तर त्यांचा पण एका गटामध्ये उमेदवार आहे आणि काँग्रेसचा जो हात आहे हाताचा पंजा घेऊन एका गणामध्ये हे खटाव तालुक्यामध्ये उमेदवार उभे आहेत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे इथं पूर्णपणे जी काही मोठ्या प्रमाणामध्ये लढत जी आहे तर ती घड्याळ विरुद्ध कमळ अशीच आहे. कारण प्रत्येक गटामध्ये आणि गणामध्ये घड्याळ पण आहे आणि कमळ पण आहे ह्याच्यामध्ये. ह्या संपूर्ण खटाव तालुक्यामध्ये प्रभाव कोणाचा आहे आपण असा जर विचार केला तर निश्चितपणानं आमदार महेश शिंदेंचा सुद्धा काही भाग खटाव तालुक्यातला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, त्यामुळं त्यांचा एक प्रभाव त्या ठिकाणी आहे. त्याबरोबरीनं राष्ट्रवादीचा एक चांगला प्रभाव आहे खटाव तालुक्यामध्ये आणि माणचे आमदार असणारे आणि आता मंत्री असणारे जयकुमार गोरे यांचाही प्रभाव ह्या खटाव तालुक्यावरती आहे आणि त्याच्याबरोबर माजी आमदार दिलीपराव येळगावकर तर यांचाही प्रभाव हा संपूर्णपणे ह्या खटाव तालुक्यावरती आहे अशी साधारणपणे परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळं कमळ विरुद्ध घड्याळ हा तिथं एक मोठी टक्कर होणार आहे किंवा तो जो काही सामना होईल तो निश्चितच संपूर्ण जिल्ह्याचं त्याच्याकडं लक्ष असेल की खटाव तालुक्यामध्ये नेमकं काय होतं आहे. तेव्हा खटाव तालुक्यामधला बुध हा जो काही गट आहे गट क्रमांक 17 जिल्हा परिषद निवडणुकीमधला गट क्रमांक 17 जो आहे तो बुध आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण 17,931 स्त्री मतदार तर 18,357 पुरुष मतदार आहेत. एकूण 32,288 एवढं मतदान ह्या बुध गटामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये लता अविनाश कर्णे घड्याळ चिन्हावरती, प्रीती विकास त्रिपुटे ह्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत बुध गटामध्ये आणि इथं सरळ सामना आहे तो घड्याळ आणि कमळ यांच्यामध्ये. आता ह्या बुध गटामधला जो काही एक गण आहे तो डिस्कळ गण आहे आणि ह्या डिस्कळ गणामध्ये 8,695 स्त्री मतदार तर 8,817 पुरुष मतदार आहेत आणि 17,512 एकूण मतदार आहेत आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर किशोरी महेश पवार ह्या घड्याळ चिन्हावरती उभ्या आहेत तर रेश्मा शिवाजी शेडगे ह्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत. आणि या ठिकाणी 2 अपक्ष उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे पूजा विजय वाघ गॅस सिलेंडर हे एक चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत तर मुमताज हुसेन मुलाणी मुमताज भाभी असं म्हणून त्या परिसरात त्यांना ओळखलं जातं त्या नारळ ह्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर बुध नावाचा जो गण आहे म्हणजे बुध गटामधला बुध गण जो आहे त्याच्यामध्ये 9,236 महिला स्त्री मतदार तर 9,540 पुरुष मतदार आहेत. 18,776 एवढा मतदारांचा असा हा बुध गण आहे. त्याच्यामध्ये स्मिता बाळकृष्ण सावंत ह्या कमळ चिन्हावरती तर श्यामली सागर साळुंखे ह्या घड्याळ चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत. म्हणजे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि कमळ भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सरळ सामना आहे. त्याच्यानंतर खटाव हा जो काही 18 क्रमांकाचा गट आहे तर ह्या खटाव गटामध्ये मात्र खूप इंटरेस्टिंग अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा मिळते आपल्याला आणि तिकडं संपूर्ण खटाव तालुक्याचं म्हणा किंवा माण तालुक्याचं किंवा सातारा जिल्ह्याचं आणि सर्व राजकीय पक्षांचं पण एक निश्चितपणानं तिकडं लक्ष असणार आहे की तिथला निकाल काय लागेल कारण तिथं फार इंटरेस्टिंग असा सामना आहे. तेव्हा एकूण ह्या खटाव गटामध्ये 17,369 स्त्री मतदार तर 17,407 पुरुष मतदार आणि एकूण 34,777 एवढे मतदार या गटामध्ये आहेत खटाव गटामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये राहुल रमेश पाटील हे घड्याळ चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर प्रिया महेश शिंदे म्हणजे आमदार महेश शिंदेंच्या सौभाग्यवती म्हणजे आमदार सौभाग्यवती म्हणूया आपण त्यांना तर त्या ठिकाणी कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर गणेश पोपट यादव हे गॅस सिलेंडर घेऊन अपक्ष आहेत तर सचिन सुभाष महाजन हे शिट्टी या चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. आता ह्या जर खटाव गटाचा जर आपण विचार केला तर हे जे राहुल रमेश पाटील आहेत तर हे नेमकेपणानं कोण आहेत तर अलीकडची त्यांची जी ओळख आहे ते प्रभाकर घारगे यांचे जावई अशी ओळख आहे. पण तरीसुद्धा हे जे पाटील घराणं आहे खटावमधलं तर हे राहुल रमेश पाटील हे चंद्रहार पाटील यांचे नातू आहेत
आणि चंद्रहार पाटील कोण? तर चंद्रहार पाटील हे यशवंतराव चव्हाणांचे खऱ्या अर्थानं मानसपुत्र होते. म्हणजे जाहीरपणे यशवंतराव चव्हाणांनी त्या काळामध्ये 70च्या दशकामध्ये जर कोणाचा मानसपुत्र म्हणून जर उल्लेख केला असेल तर तो चंद्रहार पाटलांचा उल्लेख केलेला होता, की हे जे काही राहुलचे आजोबा. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संपूर्णपणे त्या घराण्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे, सगळं आहे. अर्थात त्या चंद्रहार पाटील, कैलासवासी चंद्रहार पाटील यांचं पुढं काय झालं असं जर विचारलं तर त्यावेळेला फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच होतं. आणि संपूर्ण आपल्या जिल्ह्यावरती जरी यशवंतराव चव्हाण साहेबांचा पगडा किंवा एक ज्याला होल्ड आहे असं आपण म्हणत होतो, तरीसुद्धा खऱ्या अर्थानं जो पगडा होता सातारा लोकसभा मतदारसंघावरती, ज्याच्यामध्ये हा खटाव तालुका यायचा, त्याच्यावरती संपूर्णपणे होल्ड हा स्वर्गीय किसनआबा किसनवीर म्हणजे आपले आबा, तर त्यांचा संपूर्ण प्रभाव होता. आणि जसं चंद्रहार पाटील यांना मानसपुत्र यशवंतराव चव्हाण साहेबांनी मानल्यानंतर चंद्रहार पाटील राजकारणामध्ये, आणि एकदम त्यावेळेला ते तरुण होते आणि त्यांचे धडाडीनं ते ज्यावेळेला पक्षाचं काम करायला लागले त्यावेळेला निश्चितपणानं काही सिनियर मंडळींना त्याचा त्रास व्हायला लागला. डायरेक्ट थेट साहेबांशी संपर्क झाल्या कारणामुळं मग किसनवीर आबा असतील म्हणा किंवा बाकीची जी सगळी जी मंडळी होती तर त्यांचं महत्त्व कमी होतं आहे की काय. तर अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्वांनी मिळून चंद्रहार पाटील कसे त्यांचं खच्चीकरण कसं करता येईल, तर अशा पद्धतीचा विचार त्यावेळेला केला गेला. आणि त्यांना बाजूला टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते पण बंडखोर होते. आणि मग ज्यावेळेला जनता पक्षाचं राज्य हे दिल्लीमध्ये आलेलं होतं, म्हणजे 77ला ज्यावेळेला आणीबाणी उठल्यानंतर जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झालेले होते आणि जनता पक्षाचं राज्य आलेलं होतं. भारतीय जनता पार्टीचा तेव्हा उदय नव्हता. भारतीय जनता पार्टी जनसंघ म्हणून त्या जनता पक्षामध्येच होती आणि सर्व विरोधी पक्ष त्याच्यामध्ये होते. त्यांच्या पक्षावर 78 साली महाराष्ट्राची जी निवडणूक झाली ती चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली होती खटाव तालुक्यामधनं. आणि नुसती लढवली नव्हती तर ते आमदार म्हणून निवडून सुद्धा आले होते. त्याच्यामुळं की चंद्रहार पण अर्थात त्याच्यानंतर मग राजकारणामध्ये घडामोडी होत जातात, उलटसुलट नंतर त्यांना बाजूला पडले गेले. ते काँग्रेस पुन्हा एकदा ज्यावेळेला इंदिरा काँग्रेस म्हणून सगळे पुढं आल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबसुद्धा इंदिरा काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर मात्र संपूर्ण राजकारण सातारा जिल्ह्याचंही त्यावेळेला बदललं. चंद्रहार पाटील मग मागं पडत राहिले. त्याच्या बरोबरीनं त्यांचे दुसरे आजोबा आपण म्हणूया ते केशवराव पाटील अण्णा हे या राहुल पाटलांचे आजोबा आहे. तर त्याच्यामुळं त्यांचंच हे केशवराव पाटील अण्णा पण खटाव तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत. आणि ते सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचं असं राजकारण हे या पाटील घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे. आता गंमत अशी आहे की त्याच्यानंतर म्हणजे चंद्रहार पाटलांच्या नंतर त्यांचे चिरंजीव म्हणा किंवा केशवराव पाटलांच्या नंतर असं कोणी राजकारणामध्ये किंवा आमदारकी वगैरे ह्या गोष्टीमध्ये पुढं आलं नाही. पण आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राहुल रमेश पाटील म्हणजे चंद्रहार पाटील किंवा केशवराव अण्णांचे ज्याला आपण नातू म्हणूया, आणि आत्ताच त्यांची ओळख म्हणजे प्रभाकर गारगेंचे ते जावई असे आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये कोण आहे तर त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर प्रिया महेश शिंदे आहेत. आणि महेश शिंदे हे कोरेगावचे आमदार आहेत, म्हणजे कोरेगाव आणि खटावचा काही भाग असल्या कारणामुळं. तर ह्या मतदारसंघामध्ये असं एक साधारणपणे चर्चा होती आहे की हा मतदारसंघ आहे तो हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे. म्हणजे या ठिकाणी प्रवर्गामधले पुरुष उभे राहू शकतात, स्त्रिया उभे राहू शकतात. परंतु सर्वसाधारणपणे या खटावमध्ये महेश शिंदेंनी एखाद्या कार्यकर्त्याला मोठं करायला पाहिजे होतं आणि कार्यकर्त्याला बळ द्यायला पाहिजे होतं असं एक त्या ठिकाणी बोललं जातं आहे. आणि ते न करता त्यांनी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. तर त्याच्यामुळं ह्या मतदारसंघाकडं किंवा ह्या खटाव गटाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि जो काही राहुल रमेश पाटील जो काही प्रचार करत आहेत त्यांचा पण हा प्रमुख ज्याला मुद्दा हाच आहे की एकाच घरामधली म्हणजे हे घराणीशाही नव्यानं तयार करतायत. आपल्याच घरामधली आपल्या पत्नीला त्यांनी उभं केलेल्या आमदारांनी एखादा कार्यकर्ता मोठा करणं, त्यांना की जे कार्यकर्ते तुमच्या निवडणुकीमध्ये पळत असतात तर त्यांना तुम्ही मोठं का केलं नाही आहे. तर अशा पद्धतीनं एक प्रचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. तर त्याच्यामुळं खटाव गटामधली जी काही निवडणूक आहे ते राहुल रमेश पाटील घड्याळ आणि डॉक्टर प्रिया महेश शिंदे कमळ आणि गणेश पोपट यादव गॅस सिलेंडर तर सचिन सुभाष महाजन शिट्टी, तर ही फार इंटरेस्टिंग असणार आहे. आणि त्याच्या निकालाकडं निश्चितपणानं
सातारा जिल्ह्याचं लक्ष असणार आहे. तर या खटाव गटामधला जो काही एक गण आहे तो पुसेगाव गण आहे आणि पुसेगाव गणामध्ये 8,424 स्त्री तर 8,476 हे पुरुष मतदार आहेत. एक इतर आणि 16,901 एवढं मतदार या संपूर्णपणे पुसेगाव गणामध्ये आहे. स्नेहल गौरव जाधव ह्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर मीनाक्षी नवनाथ वलेकर ह्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं पुसेगाव गणामध्ये मात्र एकास एक म्हणजे घड्याळ विरुद्ध कमळ असा सामना निश्चितपणानं तिथं आहे. खटाव गटामधला जो काही खटाव गण आहे त्या गणामधले 8,945 स्त्री मतदार आहेत तर 8,931 हे पुरुष मतदार आहेत. 17,876 एकूण मतदान आहे. तर ह्याच्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अमीन मुबारक आगा हे मशाल या चिन्हावरती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उभे आहेत आणि पवार मुकुटराव पतंगराव हे घड्याळ चिन्हाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि शशिकांत महादेव रोमन हे कमळ या चिन्हावरनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभे आहेत. आता जो 19 क्रमांकाचा जो खटाव तालुक्यामधला गट आहे तो आहे कातर खटाव. तर या गटामध्ये 18,312 स्त्री तर 18,340 पुरुष मतदार आहेत आणि 36,653 असं एकूण मतदान या कातर खटाव ह्या गटामध्ये आहे. याच्यामध्ये मात्र आपल्याला सप्तरंगी असा सामना आहे असं दिसतंय. धनंजय गोरख चव्हाण हे कमळ चिन्हावर BJPचे उमेदवार आहेत. अभयसिंह खाशेराव जगताप हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरद पवार साहेबांची NCP आणि अजय कुमार बाबासाहेब सानप हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत. म्हणजे या ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे आता दोन गट आहेत आपल्याला माहिती आहे. दोन पक्ष आहेत ते विलिनीकरण वगैरे 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 हा घोळ सध्या जो चालू आहे ते नेमकं काय होणार आपल्याला माहीत नाही आहे. पण इथं तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ हे पण आमने सामने आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कमळ पण आहे. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांना मानणारं जर त्यांना तुतारीला मतदान करणार असेल किंवा अजितदादांच्याबद्दल त्यांना मानणारा किंवा त्यांच्याविषयी आज सहानुभूतीची जी काही एक लाट आहे आपल्याला दिसते जिल्ह्यामध्ये तर ते जर घड्याळाला मतदान करणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही मतविभागणी आहे ती कदाचित कमळ या चिन्हावर उभे आहेत त्यांना फायद्याची ठरू शकेल. पण या ठिकाणी अनिल रघुनाथ पवार शिट्टी, अर्जुनराव उत्तम भालेराव गॅस सिलेंडर, गणेश अशोक थोरात टेबल आणि रामहरी शिवाजी बनसोडे ट्रॅक्टर असे 4 अपक्षही या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे अपक्षसुद्धा ह्या कुठल्या पक्षाला विजयी करायचं ते हे या सगळ्या अपक्षांच्या एकूण मतविभागणीवरती पण ते साधारण ठरेल. कारण 36,663 एवढा 653 एवढा मोठा असा हा गट आहे. कातर खटाव गटामधला जो गण आहे तो दरुज नावाचा गण आहे. त्याच्यामध्ये 8,956 स्त्री तर 8,988 पुरुष एकूण 17,974 असं एक मतदान या दरुज गणामध्ये आहे. ॲडव्होकेट राहुल विष्णू निकम हे तुतारी वाजवणारा माणूस, हनुमंत सखाराम बोटे हे कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि प्रमोद तुकाराम लावंड घड्याळ NCP अजितदादा पवार आणि कबशी चिन्ह घेऊन शिवाजी भाऊसाहेब बनसोडे हे अपक्ष आहेत. म्हणजे इथं चौरंगी सामना आहे आणि इथं पुन्हा तीच अवस्था आहे. तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरद पवार साहेबांची NCP आणि घड्याळ हे अजितदादांची NCP विरुद्ध कमळ. त्यामुळे इथं सुद्धा जर समजा NCPला मानणाऱ्या मतदारांच्या मध्ये मतविभागणी झाली आणि काही मतं ही निश्चितपणानं अपक्ष जे आहेत ते त्यांच्यामागेही काहीतरी मतदान असेल तर त्याचा फायदा कमळाला होईल अशी साधारणपणे परिस्थिती ह्या दरुज गणामध्ये आपल्याला दिसते आहे. कातर खटाव गटामधला कातर खटाव हा जो गण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पंचरंगी सामना आहे असं दिसतंय आपल्याला. आणि याच्यामध्ये 9,326 स्त्री मतदार तर 9,352 पुरुष मतदार आणि एक इतर असं मिळून 18,679 एवढं मतदान ह्या कातर खटाव गणामध्ये आहे. ॲडव्होकेट कोमल संतोष कमाने ह्या घड्याळ चिन्हावरती उभ्या आहेत म्हणजे अजितदादा पवारांच्या NCPमधून. कांबळे स्नेहा अमरजीत या हात म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर आरती अर्जुन दुबळे तुतारी वाजवणारा माणूस NCP शरद पवार साहेब आणि वनिता सोपान दुबळे हे कमळ भारतीय जनता पार्टी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा घड्याळ तुतारी वाजवणारा माणूस आणि हात म्हणजे काँग्रेस हा जो काही एक मूळ विचार आहे संपूर्णपणे काँग्रेस पक्ष म्हणजे NCP असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल त्याच्यामध्ये 3 उमेदवार आहेत. तिन्ही ती वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे काँग्रेसला मानणारा
मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेसचा असेल, तर यांचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये विभागणी होण्याची इथं दाट शक्यता आहे. त्याचा फायदा कमळाला होऊ शकेल असं एक साधारणपणे आपल्याला दिसतंय. पण छाया भगवान मोरे या गॅस सिलेंडर हे चिन्ह घेऊन अपक्ष या ठिकाणी निवडणूक कातर खटाव गणामधनं लढवत आहेत. आता जो काही 20 क्रमांकाचा निमसोड नावाचा जो गट आहे त्याच्यामध्ये 16,497 स्त्री मतदार तर 17,389 पुरुष मतदार आहेत आणि इतर दोन असं मिळून 33,888 एवढे मतदार या निमसोड गटामध्ये आहेत. आणि इथं मात्र आपल्याला सरळ सामना दिसतोय, तो म्हणजे नानासाहेब उर्फ नंदकुमार महादेव मोरे हे कमळ चिन्हावरती उभे आहेत आणि संदीप नारायण मांडवे पिंटू दादा म्हणून त्यांचा एक परिचय आहे त्या भागामध्ये, ते घड्याळ चिन्हावरती तिथं निवडणूक लढवत आहेत. म्हणजे इथं भारतीय जनता पार्टीविरुद्ध NCP अजितदादा पवार यांच्यामध्ये सरळ सामना आपल्याला या गटामध्ये निमसोड गटामध्ये दिसतोय. निमसोड गटामधला निमसोड जो गण आहे तो त्याच्यामध्ये 8,522 स्त्री मतदार आहेत तर 8,817 पुरुष मतदार आहेत. दोन इतर असं धरले तर 17,341 एवढं मतदान या निमसोड गणामध्ये आहे. वैशाली शशिकांत मोरे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत तर तेजश्री विजय शितोळे हात म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हात हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत आणि पूजा नानासाहेब घाडगे ह्या कबशी चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर इथं NCP म्हणजे पवारसाहेबांची असेल किंवा अजितदादांची असेल यांच्या विरुद्ध कमळाचा सामना नाही आहे. तर इथला जो सामना आहे तो जसा देश पातळीवरती नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी असा कलगीतुरा सध्या आता नरवणे यांच्या त्या पुस्तकावरनं चालू आहे, तसं या ठिकाणी आपल्याला असं म्हणू शकू की कमळ विरुद्ध हात म्हणजे काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना ह्या निमसोड गणामध्ये आहे. आणि कबशी घेऊन पूजा नानासाहेब घाडगे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामधला दुसरा जो गण आहे तो गण आहे गुरसाळे, 40 क्रमांकाचा गण आहे. त्याच्यामध्ये एकूण स्त्री मतदार 7,975 तर पुरुष मतदार 8,572 असे म्हणून 16,547 एवढे ह्या गुरसाळे गणामध्ये मतदान आहे. आणि इथं मात्र आपल्याला सरळ सामना दिसतोय. म्हणजे त्याच्यामध्ये किरण सोपान जाधव कमळ तर महेश बाळासाहेब वाघ घड्याळ. म्हणजे इथं गणामध्ये मात्र घड्याळ विरुद्ध कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध NCP अजितदादा पवार असं एक दिसतंय. आता खटाव तालुक्यामधला 21 क्रमांकाचा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आहे औंध गट आहे. आणि ह्या औंध गटामध्ये आपल्याला माहिती आहे की एकूणच गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा एक प्रचंड होल्ड त्या संपूर्णपणे औंध आणि त्या गटावरती आहे. त्या पूर्वी त्यातून निवडूनही आलेल्या आहेत निश्चितपणानं. आणि औंध संस्थांचा असणारा जो सगळा परिसर आहे त्याच्यामध्ये अजूनही गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा एक पगडा निश्चितपणानं आहे. तर ह्या औंध गटामध्ये 15,617 स्त्री मतदार आहेत तर 16,241 पुरुष मतदार आहेत. एक इतर असं धरून 31,859 एवढे मतदान हे औंध गटामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये औंध गटामध्ये गोरे भारती अंकुश ह्या कमळ चिन्ह घेऊन उभ्या आहेत तर मनीषा योगेश फडतरे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत म्हणजे NCP अजितदादा पवार. आणि अजितदादा पवारांचं सुद्धा औंधमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे एक शैक्षणिक संस्थेच्या निमित्तानं वगैरे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी घड्याळ विरुद्ध कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध NCP अजितदादा असा सरळ सामना आहे. त्यातलाच जो गण आहे तो आहे सिद्धेश्वर कुरोली आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सरळ सामना दिसतोय घड्याळ आणि कमळ यांच्यामध्ये. तिथं 7,741 स्त्री मतदार आहेत तर 8,122 पुरुष मतदार आहेत. 15,866 एवढं मतदान ह्या सिद्धेश्वर कुरोली गणामध्ये आहे. इथं मनोज अमृतराव देशमुख हे घड्याळ चिन्हावरती आपली निवडणूक लढवत आहेत तर शहाजी बापूराव देशमुख हे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध घड्याळ म्हणजे अजितदादांची NCP आणि सामना दोन्ही देशमुखांच्यामध्ये आहे आणि 15,866 एवढं मतदान आहे. तर त्याच्यामुळं सिद्धेश्वर कुरोली गणामध्ये सुद्धा सरळ सामना आहे असं आपल्याला दिसतंय. आता औंध गटामधला औंध गण जो आहे तिथं 7,873 महिला तर 8,119 पुरुष इतर एक असं 15,993 एवढं मतदान हे औंध गणामध्ये आहे.
इथं मात्र आपल्याला तिरंगी लढत दिसते आहे. दादासाहेब माधवराव इंगळे हे कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, तर शुभम राजाराम शिंदे हे घड्याळ चिन्ह घेऊन NCP अजितदादा पवार या पक्षाकडून उभे आहेत. आणि खराडे जयवंत विठ्ठल हे कब्बशी चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर त्याच्यामुळं औंध गणामध्ये 15,993 जे काही मतदार आहेत, तर त्यांच्यासाठी इथं हा तिरंगी सामना होतो आहे, कमळ विरुद्ध घड्याळ विरुद्ध कब्बशी. आता खटाव तालुक्यामधला 22 क्रमांकाचा जो गट आहे तो पुसे सावळी गट आहे. आणि पुसे सावळी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांचा प्रभाव असणारा, आणि आता तो कराड उत्तरेमध्ये आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला तो भाग जात असल्याकारणामुळं मनोजदादा घोरपडे यांचा पण प्रभाव तर ह्या पुसे सावळी गटावरती असणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये असेल तो धैर्यशील दादा कदम यांचा प्रभाव तिथं आहे. आणि तिथं 16,718 स्त्री मतदार तर 17,367 पुरुष मतदार आहेत. 34,085 एवढं मतदान या पुसे सावळी गटामध्ये आहे. इथं मात्र सप्तरंगी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काजल सुभाष कदम नांगरे पाटील या धनुष्यबाण चिन्हावरती शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना, मूळ शिवसेना आपण म्हणूया. तेजस्विनी विक्रमशील कदम ह्या कमळ चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. रिया सुभाष पिसाळ ह्या घड्याळ चिन्ह घेऊन ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार. तर उषाताई निवृत्ती शिंदे ह्या झाडू हे चिन्ह घेऊन म्हणजे म्हणजे ज्याला आपण आम आदमी पक्ष यांच्या वतीनं उभे आहेत. म्हणजे 4 पक्ष या ठिकाणी आहेत आणि 3 अपक्ष आहेत. त्याच्यामध्ये शैला सुनील कदम गॅस सिलेंडर, सरिता उदय गुरव कब्बशी, तर सुरेखा चंद्रकांत सावंत शिट्टी. म्हणजे या ठिकाणी सप्तरंगी सामना आहे. परंतु तिथं पुसे सावळीमध्ये धैर्यशील दादा कदम यांचा जो काही पगडा आहे किंवा यांचा जो काही होल्ड आहे त्या ठिकाणी, तर त्याचा फायदा किती होतोय तर हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुसे सावळी गटामधला जो पुसे सावळी गण आहे त्याच्यामध्ये 7,978 स्त्री मतदार तर 8,352 पुरुष मतदार आहेत. एकूण 16,330 एवढं ह्या पुसे सावळी गणामधलं मतदान आहे. त्याच्यामध्ये अमोल पांडुरंग कदम कमळ चिन्हावरती, संग्राम चंद्रकांत कदम घड्याळ चिन्हावरती, तर अनिल दिनकर माने धनुष्यबाण या चिन्हावरती. म्हणजे घड्याळ म्हणजे NCP अजितदादा आणि कमळ भारतीय जनता पार्टी आणि धनुष्यबाण शिवसेना एकनाथ शिंदे. तर हा तिरंगी सामना या पुसे सावळी गणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामधला जो दुसरा गण आहे तो म्हासुर्णे गण आहे. म्हासुर्णे त्याच्यामध्ये पण आपल्याला सरळ सामना दिसतोय. तेव्हा म्हासुर्णे गणामध्ये 8,740 स्त्री मतदार तर 9,015 पुरुष मतदार आहेत. 17,755 एवढं या लासुर्णे गणामध्ये मतदान आहे. याच्यामध्ये प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील या कमळ चिन्हावरती आपलं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. तर रेखा संतोष घारगे ह्या घड्याळ चिन्ह घेऊन NCP अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून या ठिकाणी उभ्या आहेत. त्याच्यानंतर जो काही या खटाव तालुक्यामधला जो शेवटचा गट आहे तो गट क्रमांक जिल्हा परिषद निवडणूक गट क्रमांक 23 मायणी. आणि मायणी गटामध्ये आपल्याला माहिती आहे स्त्रियांचं मतदान 16,045, पुरुषांचं मतदान 16,574, 32,619 एवढं मायणी गटामध्ये मतदान आहे. आता मायणी आणि ह्या परिसरावरती मी सुरुवातीला म्हणलं तसं की तालुक्यावरती जसं माझे आमदार दिलीप बेळगावकर यांचा जो काही एक प्रभाव आहे ते माझे आमदार तिथले आहेत, विद्यमान आमदार नाही आहेत, पण कारण खटाव तालुक्याचे 2 भाग झालेले, 2-3 भाग झालेले. काही भाग कराड उत्तरेमध्ये गेला, काही भाग माणमध्ये गेला, काही भाग कोरेगाव तालुक्यामध्ये आला. त्यामुळं खटाव विधानसभा मतदारसंघ नाही आहे. पण तो असताना त्या ठिकाणी भाऊसाहेब गुदगे आणि दिलीप बेळगावकर यांच्यामध्ये सातत्यानं असा संघर्ष व्हायचा. आणि त्याच्यामध्ये मग एका निवडणुकीमध्ये दिलीप बेळगावकरांनी बाजी मारलेली होती. आणि पाणी प्रश्न हा कायम तिथला एक असा ज्याला आपण म्हणतो ना की असा धगधगीत प्रश्न असायचा. आता खटाव तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इरिगेशनची कामं म्हणा किंवा पाणी येण्याचं काम झालेलं आहे. तर या गटामध्ये मायणी गटामध्ये
भाऊसाहेब गुदगे यांचे चिरंजीव सुरेंद्र मोहनराव गुदगे हे घड्याळ चिन्हावरती NCPचे उमेदवार म्हणून उभे आहेत. ॲडव्होकेट सूरज शिवाजीराव पाटील हे कमळ चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून. आणि ॲडव्होकेट प्रल्हाद दादासाहेब सावंत हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणून NCP शरद पवार साहेब तर यांच्या पक्षाकडनं असा तिरंगी सामना या ठिकाणी आहे. आणि मी म्हणलं तसं की घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस ही मतदार कुणाचे आहेत तर हे मूळचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असे मतदार असतात जे काही असतील तिथं आहेत ते. आता त्याच्यामध्ये समजा जर शरद पवार साहेबांना मानणारे मी जर तुतारीला मतदान केलं किंवा अजितदादांना मानणारे किंवा अजितदादांच्या संदर्भामध्ये सहानुभूती आज असणारी जी मंडळी आहेत त्यांनी घड्याळाला मतदान केलं तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदानामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की विभागणी होण्याची शक्यता तिथं दिसते आपल्याला. आणि सूरज शिवाजीराव पाटील ॲडव्होकेट हे कमळ चिन्हावरती उभे आहेत तर त्यांना त्याचा फायदा होतोय की काय असं साधारणपणे आहे. पण तरीसुद्धा सुरेंद्र मोहनराव गुदगे हे भाऊसाहेब गुदग्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचंही त्या ठिकाणी एक प्रभाव क्षेत्र निश्चितपणानं आहे. त्यामुळे ह्या पण निवडणुकीकडे किंवा ह्या गटाकडे सुद्धा निश्चितपणानं जिल्ह्याचं लक्ष असणार आहे. ह्या मायणी गटामधला जो मायणी गण आहे त्याच्यामध्ये 7,799 स्त्री तर 8,002 पुरुष एकूण 15,801 एवढं मतदान ह्या गणामध्ये आहे मायणी गणामध्ये. इथं मात्र सरळ सामना आहे गणामध्ये. अनिता नारायण कोळी ह्या कमळ चिन्ह घेऊन उभ्या आहेत तर अनुसया तुकाराम गायकवाड ह्या घड्याळ चिन्ह घेऊन उभ्या आहेत. त्यामुळं घड्याळ आणि कमळ यांच्यामध्येच तो असणारा जो काही सामना आहे तो दुरंगी सामना आहे. एक असा सामना आहे. याच मायणी गटामधला जो दुसरा गण आहे तो आहे कलेढोण. त्या कलेढोणमध्ये एकूण जे काही स्त्री मतदार आहे ते 8,246 तर पुरुषांचं मतदान आहे ते 8,572 16,818 एवढं मतदान या कलेढोण गणामध्ये आहे. पण या ठिकाणी मात्र आपल्याला चौरंगी सामना दिसतोय. त्याच्यामध्ये प्रल्हाद बलभीम जुगदर हे कमळ चिन्हावरून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत. चंद्रकांत पंढरीनाथ पवार हे घड्याळ चिन्ह घेऊन अजितदादा पवारांच्या NCPच्या वतीनं उभे आहेत. तर शहानवाज मुसा काझी हे गॅस सिलेंडर हे चिन्ह घेऊन अपक्ष आहेत. तर सचिन ईश्वर चव्हाण हे कपशी चिन्ह घेऊन अपक्ष आहेत. म्हणजे या ठिकाणी चौरंगी लढत आहे. त्यामुळं कलेढोण मायणी आहे त्याच्यावर एक छानपैकी म्हण आहे त्यातलं हे कलेढोण आहे. तर इथं आपल्याला 16,818 एवढं मतदान या गणामध्ये आहे. तर एकूणच जर आपण खटाव तालुक्याचा हा आढावा घेतलेला आहे की कुठल्या गणामध्ये किती उमेदवार आहेत कोण उमेदवार आहेत कसे उमेदवार आहेत आणि एकूण आपल्याला जे काही आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जी खरी लढत जी आहे ती कमळ विरुद्ध घड्याळ अशीच आहे. कारण प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गणामध्ये हे आपल्याला घड्याळ आणि कमळ ही चिन्ह पाहायला मिळत आहेत. आणि जे काही असे ज्याला आपण म्हणतो ना हाय व्होल्टेज ड्रामा त्याच्यामध्ये प्रिया शिंदे आणि राहुल पाटील असा जो काही सामना आहे ते राहुल रमेश पाटील आणि डॉक्टर प्रिया महेश शिंदे त्यांच्यामधला किंवा सुरेंद्र गुदगे यांचा. पण एकूण जे काही ह्याच्यामधले खटाव तालुक्यामधले जे काही अभ्यासू असे काही पत्रकार आहेत किंवा तिथनं आपल्याला जो काही फीडबॅक मिळतो तर त्या फीडबॅकमध्ये कमळ विरुद्ध घड्याळ असाच एक मोठा सामना त्या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पाहायला मिळतोय आणि म्हणजे मिळणार आहे किंवा मिळतोय तो. आणि विशेष म्हणजे एक गमतीशीर भाग आहे की आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती ज्या उभ्या आहेत तर त्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत आणि आमदार शिंदे हे धनुष्यबाण चिन्हावरती शिवसेनेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यामधली आहे. तर त्याच्यामुळं एकूण खटाव तालुक्याचा आपण हा जो काही आढावा घेतलेला आहे तर काय त्यातल्या काही ज्या लढती आहेत त्याच्याकडे एक निश्चितपणानं सर्व सातारा जिल्ह्याचं लक्ष असेल. आणि मग सगळे तालुका झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये काय बलाबल राहील आणि कुणाचे किती उमेदवार विजयी होतील तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलणार आहोत. काही ज्या कशा विशिष्ट अशा ज्या काही लढती आहेत त्याच्यामधल्या गमती जमतीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलणार आहोत. तूर्तास मी इथं थांबतो. धन्यवाद.